Audio Jungle. Audio Jungle. मॅडम नमस्कार. मी घुमता कॅमेरा वृत्तपत्राचा संपादक आणि या न्यूज चॅनलचा संपादक. माझं नाव राजेश एन ठाकूर. मॅडम माझं एक विचारणं आहे आपल्याला. आपलं सातनवरी जो गाव आहे ती सातनवरी गाव म्हणजे तांत्रिक जे आहे म्हणजे तांत्रिक याच्या माध्यमानं ते पुढे चाललेलं आहे. सगळी घरोघरी म्हणजे त्या नेटचं व्यवस्था म्हणा आणखी काही आणखी चांगल्या व्यवस्थित शेतकऱ्यांच्या हितात शासनाने राबवलेली आहे. तर आणखी काही जे विकास झालेले नाही गावाला ते व्हायला हवं. तर तुमच्यामध्ये असे कुठले विकास थांबले आहे जे व्हायला हवे? कचरा व्यवस्थापन मी सर्वप्रथम या गावामध्ये सांगेल. बरं. की कचरा व्यवस्थापनमध्ये सातनवरी हे मला थोडंसं प्रामुख्याने गेल्या 1 वर्षामध्ये मी जे बघितलं त्यानुसार सांगते. आपलं नाव काय मॅडम? माझं नाव रोहिणी निलेश मट्टेवार. मी ग्रामपंचायत. आपण केव्हापासून आहे मॅडम? मी जानेवारी 2025 तेव्हापासून मी रुजू झाले आहे. बरं. कंत्राटी ग्रामसेवक म्हणून. बरं बरं बरं. आणि तेव्हा माझी नियुक्ती झाली आणि प्रथमच मला सातनवरी हे गाव मिळालं. बरं बरं. त्याच्यानंतर मला ट्रेनिंग संपल्यानंतर मला लगेचच हा एक प्रोजेक्ट हा मला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते व्हॉइस कंपनीचे आणि भारत सरकारचे की राज्य सरकारचे की माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचे भार मी सांभाळू शकते. बरं बरं बरं. आणि विशेष तुम्ही आभार मानला पाहिजे सीओ साहेबांचा. सीओ सरांचा मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या व्हिजिट झाल्या. आज मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये झाला. तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने तो पार पडला. त्याच्यामध्ये मला सखोल त्यांचं नेतृत्व, त्यांचे आभार, त्यांचे मदत सीओ सरांचे, डेप्युटी सीओ सरांचे, BDO सरांचे, आमचे विस्तार अधिकारी या सर्वांचे मी खूप खूप आभार मानले. संक्षेपमध्ये सांगाल मॅडम की ती आभार कुठल्या कारणानिमित्त? त्यांच्या म्हणजे त्यांनी जे वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. आणि कुठल्या कारणामुळे जे आपला प्रोजेक्ट जे आहे प्रोजेक्टमध्ये ज्या प्रोजेक्टबद्दल प्रोजेक्ट होत असताना अनेक अडचणी येतात. कुठलीही गोष्ट सरळ रीतीने होत नसते. पण त्याच्यामध्ये मग ती सरळ रीतीने कशी करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठून मार्ग काढता येईल. अनेक त्रुटी येतात तर ते कसा मार्ग काढायचा हे त्यांच्या मार्गदर्शनातून मला मिळालं आणि ते मी साध्य करण्याचा प्रयत्न केला. माझ्या परीने मी प्रयत्न करून आज तो प्रोजेक्ट आमचा सक्सेसफुल झाला. प्रोजेक्टचा मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणे. गावकरी लोकांना, शेतकरी लोकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणे. तर आता मला वाटते 3 महिन्याच्या वरती झालं असेल या गोष्टीला. नाही सर, 6 महिने म्हणजे ऑगस्टमध्ये जे लॉन्च झालेला तेवढ्या त्या अवघ्या 15 दिवसात त्या कंपनींनी तांत्रिकदृष्ट्या जेवढं काही त्यांच्या हातून होऊ शकत होतं त्यात करण्याचा प्रयत्न करून ह्या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी राहिलेल्या पूर्ण केल्या. मग जानेवारी 2026 मध्ये त्यांनी आमच्यासोबत एक गाव पातळीवर मीटिंग ठेवली.
तोपर्यंत आमच्याकडून त्यांना काय सहकार्य पाहिजे आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय उरलेलं सहकार्य हवं त्याच्याविषयी आमची चर्चा झाली. बरं. त्यात गाव पातळीवर पण काही लोकांनी त्यांना काही आपले सजेशन्स दिले. बरं. ते त्यांनी साकारण्याचे प्रयत्न केले आणि ओके. अजूनही सुरू आहे. बरं. एक हा पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे कुठलीच गोष्ट झालेली नव्हती. ते सगळं पहिल्यांदा झालेलं आहे. त्याच्यात त्यांनाही त्रास गेला आणि त्या अनेक काय म्हणतात त्याला राज्यातून आलेले लोक आहेत. जसं बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, पुणा, नागपूर अशा अनेक कंपन्या इथे एकत्र येऊन काम करत आहेत. ग्रामस्थांना काही अडचण होतोय का हे प्रोजेक्ट राबवताना? म्हणजे त्यांना काय वाटतंय, कसं वाटतंय, नवीन वाटतंय त्यांना की त्यांना काही? ग्रामस्थांसाठी काय इथल्या संपूर्ण गावासाठी आणि संपूर्ण बॉडीसाठी आपले प्रतिनिधी जे आहेत जी. सर्वांसाठीच हा प्रोजेक्ट नवीनच होता. बरं 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 कोणालाच काही माहिती नव्हतं की नेमकं काय घडणार आहे. बरं. आता ते हळूहळू जेव्हा त्या गोष्टी समोर येत आहे त्याचा बरं. लाभ लोक घेत आहे, ग्रामस्थ लोक त्याचा लाभ घेत आहे. बरं. जसं की वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण संस्था आहे ओके. आणि शेतीमध्ये जे आहे बरं. उपकरणं लागलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वांना अतिशय फायदाच होत आहे. बरं. नुकसान काहीच कुणाचं झालेलं नाही आहे आतापर्यंत. बरं. जसं एक ऑटो रिक्षा तुम्ही बाहेर बघाल हो. तर त्या ऑटो रिक्षाने आज रोडपर्यंत जायला बिचारे मुलं उन्हातानात पायी हो जातात. पाहिजेत. त्या सुविधेमुळे मुलं आरामात बसून ऑटोनी तिथले जाणं येणं करतात. मुख्य रस्त्यावर. लेडीज जातात. हो हो. त्याच्यामुळे तो पण एक फायदा झालेला आहे. मॅडम. नेटवर्क वाढलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ज्या कोणी गरीब मुलं नेट पॅक मारून अभ्यास करू शकत नव्हतं त्यांचा अभ्यास राहत होता. आजकाल बऱ्याच गोष्टी व्हॉट्सअपवर येतात. तर त्याचा एक लाभ विद्यार्थ्यांना होतोय. विद्यार्थ्यांना होत आहे. मॅडम अशा तुम्ही पद्धतीने- आपल्या ग्रामपंचायतच्या आधी कचऱ्याची व्यवस्थापन बरोबर नाही हे सांगितलं आहे. व्यवस्थापन म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे कचरा गाडी आहे का? नाही. किती लोकसंख्या आहे आपल्या गावाची? 1800. तर 1800 कचरा व्यवस्थापनाची काय नियोजन आहे तुमच्याकडे? कचरा व्यवस्थापन आता सध्या तर आपण काहीच नाही आहे म्हणतात. बरं. मग जसं कचरा निघतो का घरोघरीचा ते कसं संकलित होतो आणि कुठे फेकल्या जातो तो? त्याचं उत्तर म्हणजे आपण कुंड्या ठेवल्या बरं. प्रत्येक एरियामध्ये. हां. कुंड्या म्हणजे ते आपलं कचरापेटी. बरोबर. ते लिमिटेड आहे सर. पूर्ण ओके. याच्यात नाही आहे. ओके. काही ठिकाणी ठेवलेले आहे. ओके. लोकं तिथे कचरा आपल्या घरचा. सर आपलं नाव काय? मी अनिल गोतमारे, उपसरपंच सातपुरी. हां गोतमारे साहेब बोला. तर कुंड्याबद्दलच बोलू ना. हो. तो कुंड्या ठेवल्या लोक तिथे कुंड्यामध्ये कचरा आणून टाकतात. बरं. ती कुंडी मग त्याला सफाई कशी होती ती? कुंड्याची सफाई आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी वगैरे ते तिकडनं उचलून मग कुठे नेऊन टाकतात ते? विल्हेवाट आपल्या इथं टाके बनलेले आहे नापेडचे. अच्छा. त्याच्यामध्ये नेऊन टाकतात. ओके. शेड पण झालेलं आहे. ओके. काही सांडपाण्यासारखं कचराही पडला राहते असं मॅडमचं म्हणणं आहे. नाही तसं नाही आहे. तुम्ही बोलले स्टार्टिंगला. ते नाही कचरा पडला राहत नाही म्हणून. हां 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 कचरा गाडी जर आम्हाला मिळाली. हां. कचरा गाडीची नितांत आवश्यकता आहे. हां हां. म्हणजे कचरा गाडी नसल्यानं जे सेंट्रल गव्हर्नमेंट जी प्रोजेक्ट राबवते आपल्या गावाला ते कचरा गाडीमुळे थोडंसं अपूर्ण वाटत आहे. आता गावातले लोक प्रत्येकच जे आपल्या इथे शोष खड्डे नाडप टाके म्हणा सेग्रिगेशन शेड आहे ओके. आपण ग्रामस्थांना सांगत असतो. बरं. आपल्याकडून पण आपण जेवढी मदत होते तेवढी आपण करत असतो. बरोबर. बरोबर. प्रत्येकच ग्रामस्थ त्याचा लाभ घेतो आणि ते फॉलो करतो. हो, हे हो. नाही आहे ना. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक कचरा गाडी आम्हाला इथे जर आली आणि आम्ही एक कर्मचारी तुम्ही ठराव घेऊन सगळ्यांचं ठराव घेऊन पाठवलं असेल ना प्रस्ताव शासनाकडे? आपण दिलाय सगळं काही. कोणाला दिलाय सर? महामंत्री साहेब CEO आहे. अच्छा शिवसाहेबांना दिलाय का? आम्ही पत्र. ठराव आणि प्रस्ताव मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर? तर 2 ते 2.5 महिने होते या गोष्टी. त्यांची काही फॉलोअप झाली असेल ना? फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्येच आम्ही मागणी केली आहे त्यांना. याच वर्षी? याच वर्षी. आणि त्यांनी देतो म्हणून कबूल पण केलं. ओके ओके ओके. भेटून पण दिली. ठीक आहे. त्याचा फॉलोअप मॅडम घेतील ना? आम्ही सगळेच जण घेतो फॉलो. चालेल. आणखी काय म्हणजे दुरावस्था आपल्या गावात जी झालेली नाही मॅडम? नाही तसं तर आता गेल्या 1 वर्षात तर मला सगळं म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. तिन्ही वार्डात चांगले व्यवस्थित कामाला सोबत काम आहे आणि ग्रामस्थांचा सहभाग होत आहे सगळं? सहभाग चांगला आहे. त्याच्यामुळे हे जे एवढं मोठं स्मार्ट इंटेलिजंट विलेज जे उभं झालं ते गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी सहकार्य केलं म्हणून एवढं सगळं तिथे आज
इथे व्यवस्थित पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी होत आहे. ग्रामसभे वगैरे घेतात व्यवस्थित ग्रामसभा होत सगळी मंडळी येतात म्हणजे दौड दिल्यावर येतात का लोक? तरी पण सर पाहिजे त्या प्रमाणात आपलं स्मार्ट इंटेलिजंट विलेज बनलं हो. तरी पाहिजे त्या प्रमाणात विकास कामं नाही आहे गावामध्ये. काय विकास थांबले सर सांगा ना. विकास कामं भरपूरचे आहे. रोड आहे, नाल्या आहे. रोड नाल्या वार्डात झाले. आपलं गाव फंडिंगची कमी आहे. हां सर काय नाव म्हटलं? माझं संजय भोटे, हां बोला सर. ग्रामपंचायत कुठल्या वार्डातून सर? वार्ड नंबर 3. 3. हां काय प्रॉब्लेम आहे सर? रोड नाही आहे, नाल्या नाही आहे, फंडिंगची कमी आहे. आम्ही ठराव घेऊन जातो पण आमचे ठराव मंजूर होत नाही. बरं. जसं आपलं गाव स्मार्ट इंटेलिजंट झालं अच्छा. जसं नाल्या म्हणजे सांडपाणीचं सांडपाणी आणि त्याच्यावर स्लॅब वगैरे नाही. अच्छा 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 जसं आपलं गाव स्मार्ट इंटेलिजंट झालं हो. गावामध्ये जसं शेतकरी आहे, हो तांत्रिकरित्या स्मार्ट झालं आहे हां. परंतु जे गावकऱ्यांच्या मते जे त्यांना सुविधा पाहिजे, हो हो डेव्हलपमेंट पाहिजे, त्या सुविधा सर अपूर्ण आहेत म्हणजे नसल्यासारखे आहेत. नाही आहे आहे पण अपूर्ण आहेत. नसल्यासारखे नाही म्हणतो मी, आहे अपूर्ण आहेत. पण त्या अपूर्ण 70% 30% बाकी आहे. बाकी आहे. अच्छा अच्छा पण अच्छा गावकऱ्यांचं पण ऐकावं लागेल ना सर. हो हो सगळ्यांना सगळ्या सुविधेची आवश्यकता नसते. बरोबर आहे. काही असते ते पाहिजेच त्यांना. बरं बरं बरं. आणखी तुम्हाला काही बोलायचं आहे सर? तुम्ही मध्ये बोलले होते का? मला माझी चर्चा केली आहे. कुठली विषय म्हणजे तुम्ही ते सांग. येते ना त्याच्यानंतर येते मी. हां हां आणि आम्ही मुख्यमंत्री साहेब आले होते आणि पालकमंत्री साहेब आले होते आपल्या इथे उद्घाटनाच्या वेळेस हो हो ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या वर्षी. आणि खासदार साहेब पण आले होते आणि आमदार साहेब पण आले होते इथे उद्घाटनाला. बरं. त्यावेळी त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येकाला निवेदन दिले. बरं. त्या निवेदनाबद्दल अद्याप काहीच नाही झालं. निवेदनमध्ये काय विषय होता सर? निवेदन म्हणजे जसं आपण सिमेंट रोड मागितला, हो. गाव विकासासाठी काही निधी मागितला, रोडचे काम आहे, आपले सिमेंट रोडचे काम आहे, असे भरपूरसे काम आहे. बरं हं? गावामध्ये डेव्हलपमेंटसाठी पण आपण निधीची आवश्यकता आहे म्हणून सांगितलं निवेदनात. बरं बरं बरं. सगळ्या आणि कबूल पण केलं कबूल. मुख्यमंत्री साहेबांनी, पालकमंत्री पण साहेबांनी. निवेदनची अजून अंमलबजावणी झाली नाही असं नाही म्हणतो. ना सर, ते काहीच नाही झालं. अच्छा. आणखी काय विषय सर तुमचा? आणखी माझं जे म्हणणं आहे, स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प हा पायलट प्रोजेक्ट सातनोरी या गावामध्ये राबवला. बरं. तो आता शासनानं हो पुन्हा 75 गावाची निवड केली शासकीय निधीतून त्या गावांना स्मार्ट इंटेलिजंट बनवण्याकरिता. बरं. आणि सातनोरी गावांना वगळण्यात आलं. कारण काय? ते नाही समजलं आम्हाला. शासनाच्या मत किंवा शासनाचं मत असेल की सातनोरीमध्ये ऑलरेडी हा प्रकल्प झालेला आहे, त्याची आवश्यकता नाही आहे. पण वाईस कंपनी आहे, त्यांचे सभ्य सभाश्री भटनागर सर, शिंदे सर आहे, बरं. त्यांच्या मते सातनोरीमध्ये आज पण अपूर्ण कामं बाकी आहे, हो जे आम्ही शासकीय निधी भेटल्याशिवाय आम्ही करू नाही शकत. बरोबर. आणि भटनागर सरांनी डायरेक्ट म्हटलं आहे की तुम्ही शासनाला पत्र द्या आणि आपलं गाव त्या शासनाच्या स्मार्ट इंटेलिजंट विलेजच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घ्या. समाविष्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळे आमचं गाव परिपूर्ण स्मार्ट इंटेलिजंट विलेज होईल. नाही तर का अपूर्ण काम अपूर्ण काम. हो हो सर. बरोबर. आतापर्यंत जो निधी लागत होता तो त्या कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या करत होत्या. बरं बरोबर. हो आता शासनाने त्यांनी दत्तक घेतलं होतं एक. मग त्या वाईस कंपनीनं दत्तक नाही म्हणतात. दत्तक नाही म्हणता येईल पण तो आपलं एक त्यांच्या फंडिंग मधनं त्यांना एक पायलट प्रोजेक्ट एक राज्य सरकारला दाखवायचा होता की बरं. कशा पद्धतीने असतो. कारण त्यांनी बरेच प्रयत्न करून त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये यश नाही मिळालं. अच्छा. त्याच्यामुळे मग त्यांनी विचार केला की आपण अशा पद्धतीने जे भटनागर सर आहेत त्यांनी सगळ्या कंपन्यांना एकत्र करून हो. हा प्रोजेक्ट त्यांनी सर्वे केला. सर्वे असं नाही, केला. सर्वे केला. त्याच्यात त्यांना सातनवरी हे गाव योग्य वाटलं त्यांच्या त्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे त्यांनी या गावात हा प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. बरं. पायलट प्रोजेक्ट करून त्यांनी एक साध्य करून दाखवलं की अशा पद्धतीने जर आपण गावात सुविधा दिल्या हो, हो. तर एक स्मार्ट सिटी जसं आहे तसं स्मार्ट तसं. विलेज पण बनू शकतो. बरोबर. आज आपले स्मार्ट विलेजची हरवर्षी आपले गुणांकन होतात. बरोबर. त्यानुसार स्मार्ट विलेजचं पण गुणांकन होईल. स्मार्ट बरं. बनतील. जे मुलं इथनं शिक्षणाला बाहेर जातात तर ते थांबेल, गावातच लोकसंख्या वाढेल. हो हो अशा पद्धतीने त्यांना हा प्रोजेक्ट करून दाखवा. बरं. आता तो प्रोजेक्ट करताना त्यांनी त्यांच्या फंडिंगमधनं हा प्रोजेक्ट उभारलेला आहे. बरं. पण याला कंटिन्यू जर ठेवायचा आहे तर ती पण कंपनी किती दिवस आपल्याला फंडिंग देणार? बरोबर. स्वतःच्या पैशाने किती दिवस किती ते काम दिवस? करणार? बरोबर. त्या उद्देशाने त्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्या पुढे हा प्रोजेक्ट जर या गावात सुरू ठेवायचा हो आहे हो हो तर काही त्यांना राज्य सरकारकडनं किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतकडनं काहीतरी त्यांना बॅकअप लागेल. बरोबर आहे. तर तो बॅकअप आपण कुठनं द्यायचा? तर ही गट ग्रामपंचायत असल्यामुळे
त्या ग्रामपंचायतला तेवढा निधी नाही निधी नाही, बरोबर. हो. की आपण हा प्रोजेक्ट कंटिन्यू सुरू ठेवायसाठी आपण म्हणू शकू की नाही आम्ही स्वतःच्या खर्चाने आम्ही आज इथे नाही म्हटलं तरी या प्रोजेक्टमुळे 5 गावातल्या लोकांना रोजगार मिळाला. छान छान. हो. आता ग्रामपंचायत व्यतिरिक्त 5 एक्स्ट्रा लोकांना रोजगार देणं हे ग्रामपंचायतला शक्य नाही, शक्य नाही, आर्थिक निधीनं म्हणजे तर हे नाही. तेवढं नाही आहे. त्याच्यामुळे त्या भटनागर सरांचं वगैरे असं म्हणणं आहे की हे पण गाव जर त्याच्यात समाविष्ट केलं तर इथला पण प्रोजेक्ट त्याच पद्धतीने सुरू राहणार आणि अजून चांगल्या रीतीने तो. आता काही होऊ शकतो का मॅडम? काय आता जे प्रोजेक्ट पुढे न्यायचं असेल त्या तुम्ही जे म्हणून आले त्याच्यामध्ये काही शक्यता आहे का? काय काय म्हणजे 75 गावामध्ये हां, 75 गावामध्ये आहे ना, शक्यता आहे ना. तर तुमची विनंती अर्ज गेली आहे का वाईस सर? टीमचं आपले जे जाणार आहे. असं वाईस टीमचं पण म्हणणं आहे जसे भटनागर सरांचं हो. की आता पण आपलं गाव अपूर्ण आहे. हा. स्मार्ट इंटेलिजंट विलेजमध्ये हा. अपूर्ण कामं झालेली आहे. त्यामुळे आपण तिथे सीओ साहेबाकडे जाऊ, ग्रामपंचायतचं पत्र आणि व्हाईस कंपनीचं पत्र असं आपण त्यांना हे करू, काय म्हणते त्याला, विनंती करू की आमच्या गावाला समाविष्ट करण्यात यावं. बरोबर. जो काही शासकीय निधीतून आपल्या गावाचा विकास होईल तो वेगळ्या प्रकारे होईल आणि चांगल्या प्रकारे होईल, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. बरं, ठीक आहे. त्यामुळे महामुनी सरांनी आमचं हे गाव आणि आमचं गाव समाविष्ट करण्यात यावं समाविष्ट. स्मार्ट इंटेलिजंट विलेजमध्ये. ठीक आहे सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभारी आहे. ही माहिती नक्कीच शासनापर्यंत पोहोचेल आपली आहे. मी आता सरपंच मॅडमला काही प्रश्न विचारतो. ताई, आपलं नाव काय? आपण सरपंच आहात गावाचे. गाव तांत्रिकदृष्ट्या विकासाच्या प्रगतीपथावर आहे आणि आपले सहकारी लोक पण त्याला हातभार लावत आहेत. पण आता तुम्ही सगळं प्रश्न त्यांनी मांडल्या, मी काही विचारल्यात, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे प्रश्न खरोखर म्हणजे आहे का, प्रॉब्लेम आहे का? हो, प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये. सुटल्या पाहिजे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. अच्छा, तर तुम्ही त्यांच्या सोबत आहात का यांच्या प्रॉब्लेम म्हणजे सुटले पाहिजे म्हणून? हो. सतत सोबत आहात, गाव विकास करता एकजूट आहात तुम्ही? नक्की. आणखी काही बोलायचं आहे ताई तुम्हाला? आम्ही त्यांच्यासोबत होते, आमच्यासोबत नाही, सोबत म्हणजे हो, तुमची नाही, आमची टीम विकास कामाला पुढे घेऊन जाण्याचं जे एक स्वप्न आहे सरपंच साहेबांचं, सदस्य साहेबांचं, त्यांच्या म्हणजे विचाराला पुढे तुम्ही नेण्यास सक्षम राहणार का? ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.